नमस्कार. आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. औसा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी बच्चूभाऊ कडू यांनी गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत औसा तालुक्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी आज तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे. एवढंच नव्हे तर आंदोलनकर्ते थेट तहसील कार्यालयाच्या आवारात घुसले. सरकारच्या विरोधात प्रखर घोषणा देत आक्रमकपणे आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात औसा तालुक्यातील सर्व प्रहार पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी, मोठ्या संख्येनं प्रहार सेवक सहभागी झाले होते. बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्यांना शासनाने तात्काळ मान्यता द्यावी, अन्यथा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळेस देण्यात आला. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा वीर महाराष्ट्र न्यूज. परंतु या झोपलेल्या सरकारनं मला सांगा, हे जे सरकार आहे या सरकारनं लक्ष न दिल्यामुळं प्रहार जनशक्ती पक्ष लातूर औसा तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे. मला प्रशासनाला सांगायचं आहे, तुम्ही सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर हे जे भाजप सरकार आहे, मला सांगा, हे 3 टांगावर जे सरकार चालणार आहे, हे सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर सांगितलं होतं की शेतकऱ्याचे आमचं जर सरकार आलं तर शेतकऱ्याची कर्जमाफी करू. पण सरकार येऊन मला सांगा 6 महिने झालं या हरामखोर सरकारने मला सांगा शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही. ज्याला 2 डोळे नाहीत, ज्याला 2 हात नाहीत, ज्याला 2 पाय नाहीत, अशाही लोकांचं मानधन. आमची मागणी होती की दिव्यांगांना प्रति महिना 6000 मानधन मिळालं पाहिजे. अशाही लोकांना या सरकारने मानधन वाढवून दिल्यामुळं सन्माननीय बच्चू कडू साहेब मोजरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्याच अन्नत्याग आंदोलनाला लातूरच्या वतीनं पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन शांततेमध्ये केलेलं आहे. मी तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर येत्या 2 दिवसामध्ये सरकारनं बच्चू भाऊच्या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर या लातूर जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रत्येक तालुक्यामध्ये उग्र आंदोलन होईल, याची या प्रशासनाने नोंद घ्यावी. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.